नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण बनवणार आहे अयंगर स्टाईल रवा केक। अगदी मऊ लुसलुशीत असा आपण हा घरी मस्त असा हा रवा केक बनवणार आहे। अगदी जसा अयंगर बेकरीमध्ये जसा हा रवा केक भेटतो ना, तसाच आपण मस्त असा हा घरी बनवणार। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मऊ असा लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट असा हा रवा केक झालेला आहे। म्हणजे मस्त हा जाळीदार असा रवा केक झालेला आहे। खायला खूपच छान लागतो। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे रवा केक बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे। आणि जर तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर मिक्सरला लावून तुम्ही बारीक करू शकता। इथे माझ्याकडे जाडच म्हणजे थोडासा मोठा जे रवा असतो तोच होता। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी रवा लागणार आहे, एक अर्धी वाटी तेल लागणार आहे, त्याच मापाने एक वाटी साखर लागणार आहे, अर्धी वाटी दही लागणार आहे आणि एक ग्लास दूध। इथे थोडा रवा माझा जाडसर होता, त्यामुळे मी इथे मिक्सरला लावून हलकंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो बारीक रवा होईल। आणि त्यानंतर आपल्याला साखर देखील मिक्सरला लावून घ्यायची आहे। हे बघा, रवा किती अगदी म्हणजे जरी आपल्याकडे बारीक रवा नसेल तर आपण हे मिक्सरला लावून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे। साखर देखील आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे। आणि रवा जे आहे मी अगदी थोडासा म्हणजे मोठी वाटी घेतलेली आहे। आणि तेल आणि आपलं दही आणि साखर हे सेम साईजच्या वाट्या आहे। त्याच्यामध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता, हे मी जे आहे साखर बारीक करून घेतली आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला अगोदर हे दही घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे हा व्हेजिटेरियन रवा केक आहे। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंड किंवा काही वापर केलेलं नाही, प्युअर व्हेज आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपण जे साखर बारीक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि पूर्ण हे सगळं फेटून घ्यायचं आहे, पूर्ण असं की एकजीव झालेलं पाहिजे। ह्याच्यामध्ये कोणतेही लम्स किंवा जर तुम्हाला साखरचे लम्स वाटेल तर तुम्ही ही साखर चाळून घेतली तरी हरकत नाही। पण हे कंटिन्यू 1-5 मिनटं फिरवायचं आहे आणि व्यवस्थित असं हे बॅटर रेडी करायचं, म्हणजे स्मूथ करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण रवा मिक्सरला लावून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कंटिन्यू हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित हे म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे। हे कंटिन्यू असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे ना ते ॲड करायचं आहे। दूध अगदी आपल्याला म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध किंवा फ्रीजमधलं दूध नाही घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं। मी 1 ग्लास इथे दूध घेतलेलं आहे आणि एकदम असं दूध नाही घालायचं, अगदी थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हे बघा किती छान असं बॅटर आपलं रेडी होणार आहे। व्यवस्थित बॅटर रेडी केलं ना की आपलं जे केक आहे ना अगदी म्हणजे मऊ लुसलुशीत आणि अगदी स्पॉन्जी होतो। आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तुम्ही तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका। हे बघा, व्यवस्थित असं फिरवून आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे। आणि जे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती तुम्ही आता बघू शकता। ह्याच्यामध्ये मी अगदी म्हणजे थोडं थोडं दूध घालतच हे बॅटर बनवलेलं आहे। कंटिन्यू असं फिरवून घ्यायचं आहे। आणि हे बघा, कोणत्याही प्रकारचं इथे मी अंड्याचा वापर केलेला नाही। आणि तुम्ही बघू शकता 5-7 मिनटं मी हे बॅटर फिरवलेलं आहे। व्यवस्थित असं आपलं बॅटर जर झालं ना तर अगदी स्पॉन्जी असा हा आपला रवा केक रेडी होतो। हे बघा, आणि त्यानंतर आपल्याला हे थोडं रेस्टसाठी ठेवायचं आहे। तुम्ही जेवढा वेळ ठेवाल तेवढा हा स्पॉन्जी बनतो, पण ॲटलिस्ट तुम्हाला 20 ते 30 मिनटं ठेवायचं। हे बघा, मी 1 ग्लास दूध घेतलेलं, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं दूध हे राहिलेलं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहे किंवा केकचा जे मोल्ड आहे त्याला बटर ग्रीस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पूर्ण चारही बाजूला बटर ग्रीस करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचं आहे। बटर पेपरला पण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपला रवा केक आहे तो खाली म्हणजे जास्त बेक होत नाही, व्यवस्थित असा हा बेक होतो। आणि मी हा ओव्हनमध्ये करणार आहे, त्यासाठी आपल्याला ओव्हन प्रीहीट करायचा आहे। 180 डिग्रीवर मी इथे बेकच्या मोडवर
10 मिनटं प्रीहीट केलेला आहे. व्यवस्थित हा गरम झाला ना, म्हणजे ओव्हन गरम असला ना की बेक आपला जे केक होतो ना तो अगदी मस्त असा होतो. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी टुटी-फुटी टाकणार आहे. त्यासाठी एक अर्धा चमचाभर इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आणि टुटी-फुटी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा, आपला जे रव्याचं बॅटर म्हणजे रवा केकचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे. त्यानंतर इथे एक मोठा चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे. त्याच चमच्याने म्हणजे 3/4 किंवा 1/4 भाग तुम्ही त्याचा बेकिंग सोडा घालायचे आहे. मग इथे मी फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. अगदी 2-3 ड्रॉपच घालायचे, जास्त घालायचे नाही आहे. आणि हे आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक 5 मिनटं पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित फेटायचं आहे. आणि हे बघा, कोणतंही बाहेरचं साहित्य म्हणजे जास्त काही लागलेलं नाही. जे आपल्या घरात रोजच्या आपण जेवणामध्ये जे वापर करतो त्याच साहित्यामध्ये आपण अगदी मस्त असा रवा केक बनवलेला आहे. हे बघा किती छान आपलं बॅटर झालेलं आहे. आणि बॅटर जर तुम्ही रेस्टसाठी ठेवलं आणि थोडंसं ते जाडसर वाटलं तर दूध घालून तुम्ही फिरून पातळसं बॅटर करू शकता. त्यानंतर काय, ह्याच्यामध्ये मी टुटी-फुटी घातलेली आहे. टुटी-फुटी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी हरकत नाही, घातली तरी खूप छान लागेल. असेल तर घाला, नाही नसेल तर नको घालू. आणि हे व्यवस्थित बॅटर आपल्याला केकच्या मोल्डमध्ये, ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं जेणेकरून कुठे ह्याच्यामध्ये लम्स नको तयार व्हायला. आणि वरून थोडीशी अजून मी टुटी-फुटी घातलेली आहे. टुटी-फुटी जर घातली ना तर मुलांना बघूनच खायला खूप आवडतं, म्हणून मी ही थोडीशी टुटी-फुटी वरून देखील घातलेली आहे. त्यानंतर मी हे ओव्हनमध्ये ठेवणार आहे. ओव्हनमध्ये मी इथे आपल्या 180 डिग्रीला 25 मिनिट्स ठेवलेला आहे आणि बेकिंग मोडवर ठेवलेला आहे. आणि अगदी हा 25 मिनिट्समध्ये होतो. जरी जरासा कच्चा राहिला तर 5 मिनटासाठी अजून ठेवायचा, पण हा 25 मिनिट्समध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा हा रवा केक आपल्याला झालेला आहे. मी इथे स्टिक घालून बघते, बिलकुल हे स्टिक झालेलं नाही किंवा चिकटपणा राहिलेला नाही. व्यवस्थित असा हा आपला केक झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण म्हणजे थंड व्हायला द्यायचं आहे. गरम असताना ह्या मोल्डमधून नाही काढायचं. पूर्ण थंड झाला ना की व्यवस्थित केक आपला निघतो. आणि त्या जर गरम असताना तुम्ही ओपन केला किंवा तो डिमोल्ड केला ना तर ते मध्येच कुस्कर होतो किंवा तुटतो. त्यामुळे पूर्ण थंड झाला कीच आपल्याला हा केक काढायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपला कलर आलेला आहे रवा केकला. अगदी वाटतो ना अयंगर बेकरीमध्ये जसा केक भेटतो ना तसाच हा इथे घरी बनवू शकता तुम्ही. आणि बघितलं आहे की जास्त मेहनत पण नाही लागत आणि बाहेरचं काही जास्त साहित्य पण नाही. अगदी घरातलं जे आपण रोजच्या जेवणाला वापर करतो तेच साहित्य इथे आपण यूज केलेलं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत असा हा रवा केक झालेला आहे. अगदी स्पॉन्जी असा हा रवा केक झालेला आहे. आणि खायला तर एवढा मस्त लागतो ना, वाव, खूपच छान. आणि रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ही घरी बनवा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे बघा किती छान असा झाला. एकदा जर तुम्ही बनवलं ना तर नक्कीच पुन्हा बनवाल. थँक्यू फॉर वॉचिंग.